नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 90. गुजरातमधील कणजीचे सांसूबाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर. देव नदी नावाची परमपवित्र नदी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना जोडते. तिच्या एका काठावर गुजरात तर दुसऱ्या काठावर महाराष्ट्र आहे. याच नदीच्या नर्मदा संगमावर शूलपाणेश्वराचे पुरातन मंदिर होते असे मला स्थानिकांनी सांगितले. हे गाव महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये आहे, त्यामुळे मंदिराचे पुनर्वसन करावे लागणार हे लक्षात आल्यावर महाराष्ट्र सरकारने नवीन मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. परंतु तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मंदिरासाठी जागा न दिल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी हे मंदिर गुजरातमध्ये पळवले आणि गोरा कॉलनी या गावामध्ये भव्य दिव्य मंदिर पुनर्निर्माण करून दाखवले. नर्मदेकाठचे हक्काचे एक अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र अशा रीतीने पुरोगामी महाराष्ट्राने गमावले. आज सकाळपासून मी सुमारे 35 किलोमीटर चाललो होतो. देव नदीचा सुखद सहवास डाव्या हाताला होता. महाराष्ट्राची भूमी सोडून पलीकडे जावं असं वाटतच नव्हतं. असं वाटायचं की हाच काठ पकडून थेट नर्मदा मैयाचा किनारा गाठावा. परंतु देवनदी अतिशय खडतर मार्गक्रमण करत नर्मदार्पण होते, त्यामुळे अखेरीस तिला ओलांडलेच आणि कणजी या गुजरातमधल्या पहिल्या गावामध्ये आलो. आपण बघू शकता की महाराष्ट्रातलं वडफळी ते गुजरातमधला लाल रंगाने अंकित केलेला कणजी या गावामध्ये जाताना देवनदीच्या काठाने कसं चालावं लागतं आणि वरती जी दिसते ती नर्मदा मैया आहे. सौजन्य गुगल नकाशा. गुगल नकाशातली बहुतांश भारतीय नावं ही चुकीच्या प्रकारे लिहिलेली असतात. इंग्रजीतून थेट लिप्यंतर केल्यामुळे त्या चुकावतात. रोमन लिपीला तिच्या मर्यादा आहेत. किमान आपल्याला माहिती असलेली नावं आपण गुगलमध्ये बदलत जावीत तशी सुविधा गुगलमध्ये उपलब्ध आहे. असो, कणजी गावामध्ये येताच एका मोठ्या मोबाईल टॉवरने स्वागत केले. गेल्या बऱ्याच दिवसात असा मोठा टॉवर कुठेच पाहिला नव्हता. मी मोबाईलसोबत नेलाच नव्हता, त्यामुळे माझा काही प्रश्न नव्हता. परंतु मुक्कामावर असलेले परिक्रमावासी रेंज नाही असे रडताना मी नेहमी ऐकत असे. गुजरात राज्यामध्ये येताच पहिलीच खूण विकासाची ग्वाही देणारी दिसली, तो म्हणजे हा मनोरा. रस्त्यांचा दर्जा देखील अचानक कैक पटीने सुधारलेला जाणवला. मला तर काही ग्रामस्थांनी असे सांगितले की सीमेवरचे रस्ते आणि विकास कामे गुजरात सरकार अधिक प्राधान्याने चांगली आणि सर्वोत्तम करून ठेवते, ज्यामुळे इतर राज्यातल्या लोकांना गुजरातचा हेवा वाटावा. नर्मदा मातेला साक्षी ठेवून सांगतो की हे सर्व गुजरातचे वर्णन जे काही मी आता इथून पुढे करणार आहे ते सर्व केवळ जे दिसले तेवढेच लिहिणार आहे. मी कुठल्याही एका व्यक्तीचा अथवा संस्थेचा प्रचारक किंवा प्रवक्ता नाही, परंतु प्रामाणिकपणे जे डोळ्यांना दिसते ते नाकारण्याचा नतद्रष्टपणा देखील मी करणार नाही. अलीकडे आपल्याकडे एक नवीन टूम निघाली. इतर राज्यातल्या लोकांना किंवा इतर राज्यांना हिणवणे किंवा कमी लेखणे हे भूषणाचे मानले जाते, परंतु तसे करण्यातून कुठला हेतू साध्य होतो हे मला माहिती नाही. आपले असे आहे, जे आहे ते आहे, मग कोणाचेही असो कसेही असो. तर पायांना त्रास देणारे खडेखुडे बसरलेला महाराष्ट्रातला रस्ता देवनदी ओलांडल्याबरोबर अतिशय सुरेख, स्वच्छ व सुंदर झाला. पायांना सुखदायक झाला. महाराष्ट्रातील कंत्राटदाराने कदाचित थोडेफार कमी पैसे खाल्ले असते तर त्याला देखील असाच रस्ता बनवता येणं शक्य होतं. परंतु त्यात त्याचा दोष कमी आहे, कारण त्याला रस्त्याचं काम मिळाल्यावर त्यातला एक मोठा हिस्सा वरती पाठवावा लागतो. अशी व्यवस्था गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्रात कार्यरत आहे. रस्त्याची कामे घेणारे काही कंत्राटदार मित्र माझ्या परिचयाचे आहेत, त्यामुळे मी सांगतोय त्यात तथ्य आहे. दक्षिण भारतातील रस्त्यांवर देखील राहिलेलं आहे, तिथं दृष्ट लागावे असे रस्ते आहेत. मध्य प्रदेश हा तर त्याच्या रस्त्यांसाठी प्रसिद्धच आहे, परंतु अलीकडे उत्तर प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यामध्ये देखील अतिशय सुंदर रस्ते माझ्या पाहण्यात आले. देवभूमी उत्तराखंड इथले रस्ते तर अक्षरशः स्वर्गीय वाटावेत अशा दर्जाचे बनवण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्वर्गभूमी, देवभूमी अशी त्या राज्याची ओळख जरा देखील लांछनास्पद होणार नाही याची काळजी ते रस्ते घेतात. महाराष्ट्रामध्येच रस्त्यांच्या नावानं जरा वेगळा प्रकार आढळतो. रस्त्याची रुंदी जितकी कागदावर दाखवली आहे तितकी जमिनीवर असेलच याची खात्री देता येत नाही. 1 फूट जरी रस्ता कमी केला तरी किलोमीटरच्या हिशोबाने टनावरही माल वाचवता येतो. साईड पट्ट्या नीटच केल्या पाहिजेत अशी बंधन घालणारी यंत्रणा महाराष्ट्रात नाही. त्यामुळे परिक्रमेमध्ये जीव मुठीत धरून या साईड पट्टीवरून चालताना पायांचे प्रचंड हाल होतात. गुजरातमध्ये आल्याबरोबर सुंदर रोड रोलर मारून सपाट केलेल्या खड्डेविरहित साईड पट्ट्या दिसू लागल्या. खड्डेविरहित रस्ता आणि खड्डेविरहित बाजूपट्टे पाहून फार बरे वाटले.
तुम्हाला एक प्रातिनिधिक चित्र दाखवतो मित्रांनो याच भागातलं आहे. याच गावातला देव नदीवरचा एका पुलाचं हे चित्र आपण पहा. डावीकडचा सिमेंटमध्ये पक्का केलेला जो रस्ता आहे ना किंवा जो पुलाचा भाग आहे ना तो गुजरातच्या हद्दीत आहे आणि उजवीकडे कच्चा राहिलेला वाहून निघालेला भाग महाराष्ट्राच्या हद्दीतला आहे. मला मात्र देव नदीचा स्पर्श हवा होता आणि स्नानही करायचे होते. त्यामुळे हा जो भाग दिसतोय ना नदीचा, इथून मी ती नदी पार केली. देव नदीचं पात्र मी अगदी याच ठिकाणी ओलांडलं. आपला महाराष्ट्र हिरवागार आणि सुजलाम सुफलाम आहे आणि गुजरात मात्र उघडाबोडका आहे, हे सुद्धा तुम्हाला या नकाशात पाहिल्यावर लगेच लक्षात येईल. महाराष्ट्राच्या बाजूची झाडी बघा आणि गुजरातच्या बाजूची शेती बघा. हाच तो माझं स्वागत करणारा मनोरा. मी 12वी शास्त्र शिकल्यानंतर डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग नावाचा भारतातला पहिला इलेक्ट्रॉनिक्सचा जो कोर्स होता तो पूर्ण केलेला आहे. त्यामुळे अशा काही तांत्रिक बाबी दिसल्या की तिथे थांबून मी नीट निरीक्षण करायचो किंवा योग्य त्या तंत्रज्ञांकडून सगळी माहिती घ्यायचो. हा रिलायन्स जिओचा टॉवर होता आणि 5G रेडिओ होता. महाराष्ट्रातल्या बहुतांश गावांना गुजरातमधल्या टॉवरचीच रेंज येते. या टॉवरला लागून एक मैदान होते आणि मैदानाच्या पलीकडेच सानसूबाई तडवी यांचा आश्रम होता. टॉवर शेजारी मारुतीचं एक छोटंसं मंदिर पण होतं. आपण बघतोय हनुमान मंदिरासमोर टॉवर दिसतोय आणि मध्ये मैदान आहे आणि लाल रंगाने चिन्ह जे आहे, लाल रंगाच्या चिन्हानं अंकित ते सानसूबाई तडवी यांचं घर आहे. आता आपण जर थोडंसं अजून झूम आउट करून बघितलं तर या कणजी गावाला लागून असलेलं घनदाट असं शूलपाणेश्वर अभयारण्य आपल्याला दिसतंय. हे लाल चिन्ह म्हणजे अर्थातच आपला आश्रम आहे. याच गावात अजून एक परिक्रमा आश्रम आहे, परंतु कुलदीपने सांगितल्यामुळे मी सानसूबाई तडवी यांच्याकडे आलो. गुजरात राज्य सुरू झाल्याचं तुम्हाला या गुजराती पाट्या सूचित करतात, परंतु इथं मराठी पाटेसुद्धा दिसतात आणि इथल्या सगळ्या लोकांना मराठी बोलता येतं. गुजरातमधल्या या जिल्ह्याचं नाव नर्मदा असंच असून नर्मदा जिल्ह्यातल्या डेडियापाडा नावाचा हा तालुका आहे. किती भाग्यवान आहेत ते लोक जे सांगतात की आम्ही नर्मदा जिल्ह्यात राहतो. या गावात सानसूबाई साराभाई तडवी नावाचे अंगावधूत महाराजांचे निस्सीम भक्त परिक्रमावासियांची मनोभावे सेवा करतात. यांची इथे ओळीने 1-2 घरं आहेत. त्यातील एक घर त्यांनी परिक्रमावासींसाठी राखीव ठेवलं आहे. श्री रंग आश्रम नावाने परिक्रमावासींची सेवा करणारा आश्रम ते चालवतात. समोर मोहाची 2 मोठी झाडे होती. मैदानामध्ये मुले क्रिकेट खेळत होती. केवळ कटिवस्त्र गुंडाळलेले सानसूबाई तडवी सामोरे आले आणि त्यांनी प्रेमाने स्वागत केले. सुंदर अशा झोपडीमध्ये आसन लावण्याची सूचना त्यांनी मला केली. इथे बाहेर बसण्यासाठी एक सारवलेला कट्टा केला होता. त्यावर बसून मी क्रिकेट खेळणारी मुलं आणि मोहाची फुलं वेचणारी बालकं यांच्या लीला पाहू लागलो. मोहाच्या फुलांचा बहर सगळीकडे आलेला होता. ती वेचण्याचं काम घरातली सगळी लहान थोर मंडळी करतात. त्यासाठी शाळेलासुद्धा दांडी मारली जाते. तशाही या परिसरातील शाळा नावापुरत्याच आहेत. खरं शिक्षण मुलांना निसर्गच देत असतो. मोहाच्या फुलांना एक विशिष्ट मंद सुवास येतो. ही फुलं सडवून त्याची दारू केली जाते. ती आबालवृद्ध सर्वजण पितात. होळीचा सण झाल्यावर पुढील महिनाभर हा वृक्ष फुले गाळतो. मोहाच्या झाडाची गंमत अशी आहे की या झाडाची लागवड करता येत नाही. सध्या जी काही झाडे आहेत ती फार पूर्वीपासून लावण्यात आलेली आहेत, परंतु मोहाचे नवीन झाड लावण्याचे सर्व प्रयत्न यशस्वी ठरलेले आहेत. ते झाड आपण उगवले तरच उगवते अशी माहिती मला स्थानिकांनी दिली. मोहाची फुलं वेचण्याचं काम भल्या पहाटे चालू होतं. हेच ते कणजी गावातलं मोहाचं झाड. घरातली सगळी मंडळी मोठ्या मोठ्या साड्या घेऊन किंवा टोपल्या घेऊन फुलं वेचायचं काम करतात. ही फुलं वाळवून साठवून ठेवली जातात. ही फुलं त्या भागातील दुकानदार लोक विकत घेतात आणि दारू बनवणारे लोक दुकानदाराकडून मोहाची फुलं विकत घेतात. त्यासाठी भट्टी बनवून दारू गाळली जाते. मोहाचं झाड हे अतिशय औषधी आहे आणि आयुर्वेदामध्ये त्याला महत्त्वाचं स्थान आहे. मोहाच्या फळांचं तेल काढलं जातं. आदिवासी लोक स्वयंपाकामध्ये किंवा देवापुढे दिवा जाळताना हेच तेल वापरतात. याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो, परंतु नंतर तो सवयीचा होतो. मोहाच्या फळाला टोळी असं म्हणतात. मोहाची ताजी ताजी फुलं खाल्ल्यावर खूप छान लागतात. एकदा फुल गळून पडायला लागली की अक्षरशः खाली पाय ठेवायला जागा होणार नाही इतकी फुलं पडतात. हेच आहे महुआ किंवा मोहाचं झाड. फाल्गुन महिन्याच्या काळामध्ये या झाडाला फुलं येतात. फुलाचे असे घोस लगडलेले असतात. मोहाची पानं काहीशी अशी दिसतात. हेच आहे टोळी किंवा मोहाचं फळ. मोहाची रसरशीत फुलं कशी दिसतात पहा.
मोहाची फुलं वाळत घालताना एक आदिवासी महिला आपल्याला दिसते. अशा पद्धतीनं टोपल्या भरभरून फुलं गोळा केली जातात. ही सर्व छायाचित्र विकिपीडियाच्या सौजन्यानं. सानसूबाई तडवी यांचा मुलगा विनोद किंवा विनोभाई हा अतिशय हुशार आणि वडिलांसारखाच पराकुटीचा सज्जन मनुष्य आहे. वडील तर साक्षात संतच आहेत. श्री रंगावधूत महाराजांची शिकवण त्यांच्या रक्तारक्तात भिनलेली आहे. या परिसरातील आदिवासी समाजामध्ये सहज आणि उपजतपणे आढळणारा आक्रमकपणा किंवा थोडासा तापट स्वभाव यांचा लवलेशही मला या दोघांच्या वागण्यात जाणवला नाही. नुकतेच हे लिखाण सुरू केल्यावर विनोदकडून काही फोटो प्राप्त झाले, ते आपल्यासाठी खाली जोडतोय. विनोभाई तडवी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असून गावामध्ये शाखासुद्धा लावतो. डावीकडून मुक्कामासाठी आलेले एक परिक्रमावासी विनोद, त्यांची पत्नी, मुलगा, वडील सानसूबाई तडवी आणि मातोश्री. घराच्या जमिनीवर केलेलं सुंदर नक्षीकाम आणि कोरीव खांब, त्यावरचा रंगकाम हे प्रत्येक आदिवासी घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथून पुढं गुजराती पद्धतीच्या साड्या नेसायला सुरुवात होते. मधोमध आहेत आपले सानसूबाई तडवी. हे आहेत विनोभाई किंवा विनोद तडवी आणि त्यांची सुविद्य पत्नी. नुकतंच तडवी कुटुंबियांनी घराच्या मागासलेल्या जागेमध्ये एका नवीन परिक्रमावासी आश्रमाचं बांधकाम सुरू केलेलं आहे, असं विनोभाईंनी मला कळवलं. या बांधकामाची काही छायाचित्र त्यांनी मला पाठवली, ती आपल्यासाठी जोडतोय. कणजी ते डेडियापाडा, कणजी तालुका डेडियापाडा, जिल्हा नर्मदा, गुजरात इथं बांधकाम सुरू असलेला नवीन रंगाश्रम. लहान गावामध्ये या गावात लहान मुलं खूप आहेत. या मुलांच्या गमती जमती पुढं आपल्याला सांगेनच. नवीन आश्रमाचा परिसर आणि बांधकाम आपल्याला बघायला मिळतं आहे. घराकडे जाणारा रस्ता, याच ठिकाणी मी मुक्काम केला होता. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. इथून सरळ गेल्यावर डावीकडे जी मोहाचं झाड आहे त्याच्या उजव्या हाताला मी राहिलो होतो. हीच ती झोपडी आणि याच कट्ट्यावर बसून मी मुलांच्या बाललीला पाहत होतो. त्या कट्ट्यावर बसलं की समोर दिसणारी मोहाची 2 झाडं आणि मैदान. अगदी याच ठिकाणी बसून मी मुलांच्या लीला पाहत बसलो होतो. आपल्या झोपडीमध्ये बसलेले सानसूबाई तडवी, त्यांची पत्नी आणि विनोदभाई तडवी. या आदिवासी कुटुंबाचं संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून आहे. तरी देखील हे लोक नर्मदा परिक्रमावासी यांची प्रचंड सेवा कार्य करतात. एकही परिक्रमावासी यांच्या गावातून उपाशी जाऊ देत नाहीत. घरातील 4 लोकांचा स्वयंपाक करून थकणाऱ्या शहरी स्त्रिया कुठं आणि अचानक भोजनासाठी येऊ घातलेल्या 40 अनोळखी लोकांचा स्वयंपाक करणारी एखादी आदिवासी स्त्री कुठं. एखाद दिवशी हे करणे ठीक आहे, परंतु रोजच अशा प्रकारचे सेवा कार्य स्वीकारणे ही काही साधी गोष्ट नाही मित्रांनो. पडवी यांच्या घरामध्ये चालू असलेल्या अन्नदानाचा एक व्हिडिओ देखील विनोदभाई यांनी मला पाठवला, तो आपल्यासाठी सोबत जोडतोय. सानसूबाई तडवी यांच्या घरामध्ये नर्मदा परिक्रमावासींना सुरू असलेलं अन्नदान आपण बघू शकता. समान नाही आपण बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं अन्नदान इथं चालू आहे. आपल्याला देखील या सेवा कार्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर कृपया विनोदभाई तडवी यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती आहे. त्यांचा पत्ता आणि क्रमांक खालीलप्रमाणे: श्री विनोद सानसूबाई तडवी, श्री रंगाश्रम, कणजी, पोस्ट डुमखल, तालुका डेडियापाडा, जिल्हा नर्मदा, गुजरात. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 963 837 9757 963 837 9757. त्यांच्या बँकेच्या खात्याचं हे चित्र सोबत जोडले. अधिक मोठ्या अक्षरात दिसावं म्हणून झूम केलेलं चित्र आहे. शूलपाणीच्या झाडीमध्ये विषम परिस्थितीत सेवा देणाऱ्या या सर्व आदिवासी बांधवांना
आपण खंबीर आधार दिला पाहिजे असं फार वाटतं. कृपया दान गेल्यानंतर त्याची माहिती जर कळवली तर ती ब्लॉगवर टाकलेल्या यादीवर अपडेट करता येते. हेतू इतकाच आहे की इतरांना ते पाहून प्रेरणा मिळावी आणि कुठे अधिक गरज आहे याची माहिती मिळावी. मी माझी पूजा वगैरे आटोपून घेतली आणि बाहेरून खेळणाऱ्या मुलांच्या बालेलीला पाहू लागलो. 10 वर्षांच्या आतल्या या मुलांनी मला हसून हसून अक्षरशः लोळवले. आपल्या मरकटलेला कोणीतरी पाहत आहे हे पाहिल्यावर त्यांना जोर चढला होता. माझ्या अक्षरशः पोटात दुखायला लागले. इतकं मला त्या मुलांनी हसवलं. आदिवासी मुलं मुळात निर्भय असतात, त्यामुळे त्यांचे खेळ अतिशय बिनधास्त आणि धांगडधिंग्याचे होते. त्यांना पडण्याचे लागण्याचे भय नसते. आपल्याला कोणी काय म्हणेल याची देखील फारशी चिंता फिकीर ते करत नाहीत. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग याची बाधा त्यांना झालेली नसते. त्यामुळे कुठल्याही खेळाचा आनंद लहान मुले घेऊ शकतात. विजयातही आनंद, पराजयातही आनंद. कारण विजय पराजय महत्त्वाचा नाही, हा त्यांच्या खिचगंडीत देखील काही नाही. मुख्य गाभा आहे तो म्हणजे आनंद मिळवणं. शेवटी विनोदने या मुलांना पळवून लावले. यानंतर विनोद आणि मी बराच वेळ बोलत होतो. विनोदने मला या भागात सुरू असलेल्या विविध सेवाकार्यांची रीतसर माहिती दिली. या भागात काय काय आव्हानं आहेत हे देखील त्यानं उदाहरणासह सांगितलं. आदिवासी समाजामध्ये विशेषतः तडवी लोकांमध्ये धर्मांतरणाचा पेव अलीकडं फुटला आहे. महाराष्ट्रातील तडवी समाज इस्लाम धर्माकडे आकृष्ट झालेला आहे. गुजरातमध्ये ख्रिस्तीकरण जोरात आहे. या लोकांनी परधर्म स्वीकारला तरी आदिवासी परंपरा सोडलेल्या नाहीत. त्यामुळे अजून थोडेसे प्रयत्न केल्यावर ते मूळ धर्माकडे परत येऊ शकतात. परंतु थोड्याच वर्षांमध्ये हळूहळू त्यांच्या आदिवासी परंपरा सुटत जाणार हे निश्चित आहे. मुळात आदिवासी हे इतर भारतीय लोकांपेक्षा काहीतरी वेगळे आहेत अशी चुकीची संकल्पना त्यांच्या डोक्यात बसवण्याचा प्रयत्न अनेक शक्ती गेली अनेक दशके करत आहेत. असंच वातावरण राहिलं तर नक्षलवादाला पोषक अशी मनोभूमिका इथल्या लोकांची बऱ्यापैकी आधीच तयार झालेली आहे. तिला खतपाणी मिळेल आणि भारताला अजून एक अंतर्गत शत्रू निर्माण होईल हे निश्चित आहे. या लोकांना फार काही मोठ्या अपेक्षा नाहीत. त्यांना त्यांच्या रीतिरिवाजांचे पालन करून सुखीने व जगू देणं इतकंच सरकारला करायचं आहे. जंगलाला हे लोक देव मानतात. अगदी मोहाच्या झाडाला सुद्धा देव मानतात. प्रत्येक गोष्टीमध्ये देव म्हणायची ही अतिशय परमपवित्र अशी संस्कृती आहे. भारतामध्ये कुठेही गेलात तरी थोड्याफार फरकाने सर्वत्र हीच संस्कृती आढळते. भाषा बदलतात, परिभाषा बदलतात, परंतु संस्कार बदलत नाहीत. इथं शूलपाणीच्या झाडीमध्ये काय काय महत्त्वाची कामं करणं गरजेचं आहे यावर माझं आणि विनोदचं भरपूर चर्चा केल्यावर एकमत झालं. इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे निर्वनीकरणाचा. सरकारी धेंडांना हाताशी धरून काही स्वार्थी व्यापारी लोकांनी इथली लाकडे विकत घेण्याची टेंडर जिंकली, कंत्राटे जिंकली आणि अक्षरशः 10 ते 20 वर्षांमध्ये सगळे डोंगर उघडे बोडके करून टाकले. जी झाडे उगवण्यासाठी निसर्गाला शेकडो वर्षे लागतात ती काही वर्षातच पूर्णपणे भादरली गेली. या भागाचे फोटो पाहिल्यावर आपल्याला लक्षात आलं असेलच की ही झाडं अगदी झाड नावाचा पदार्थच इकडे शिल्लक नाही. मी गेल्या आठवडाभर या भागाचं जे काही निरीक्षण करत होतो त्यातून माझ्या असं लक्षात आलं की या भागाचं पुनर्वनीकरण शक्य आहे. याबाबतीत माझा थोडासा अभ्यास आहे जो मी विनोदला देखील सांगितला आणि तोच आपल्याकरता देखील मांडतो. कुठे ना कुठे नक्की कामाला येईल. माझ्या दक्षिण भारतातल्या तमिळनाडू इथल्या वास्तव्यामध्ये मी आणि माझे एक मित्र प्राध्यापक पांडियन आम्ही दोघांनी मिळून तमिळनाडूमधून नामशेष होत चाललेल्या ताडाच्या झाडाची पुनर्लागवड करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. सुरुवातीला बीजगोळे बनवणे असा उपक्रम मी एकट्याने चालू केला. नंतर मला कळाले की पांड्यन देखील त्याच्या पातळीवर हेच काम करतोय. मग दोघांनी एकत्र येऊन हळूहळू काम सुरू केले. त्याला इतका भरघोस प्रतिसाद मिळाला की लवकरच त्याला एका जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. मी आणि माझा 6 वर्षाचा मुलगा आम्ही दोघांनी मिळून केवळ 10,500 ताडाची झाडं लावली. यावरून तुम्ही आमच्या कामाचा आवाका लक्षात घ्यावा. एकूण लावलेल्या झाडांची गणती करताना अशक्य आहे. ताडाचं झाड आम्ही का निवडलं याचं कारण म्हणजे तो तमिळनाडूचा राज्यवृक्ष आहे. शिवाय त्याला पाणी फार कमी लागतं आणि त्याचा उगवण्याचा दर चांगला आहे. 100 बियांपैकी 95 नक्की उगवतात. या झाडाची पूर्ण वाढ व्हायला 40 वर्षे लागतात. सध्या शेतकरी लोकांकडे इतका संयम नसल्यामुळं तीच झाडं 100-200 रुपयाला लाकडासाठी तोडायला द्यायची पद्धत इथं सुरू झाली. त्यातून या झाडाची फार मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. याला अजून एक धर्मांतरणाचा देखील कंगोर आहे. ताडाच्या झाडावर चढणारी पणई एडी नाडार नावाची एक जमात तमिळनाडूमध्ये आहे. पणईमरम म्हणजे ताडाचं झाड. या लोकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार मोठ्या प्रमाणात केल्यामुळे त्यांना चर्चकडून आयते पैसे मिळू लागले आणि त्यामुळे त्यांनी ताडाच्या झाडावर चढणं सोडून दिलं. त्यामुळे देखील या झाडाचे मिळणारे लाभ कमी होऊ लागले आणि लोकांनी झाडं तोडणं पसंत केलं. सुदैवाने ताडाची हीच झाडे या भागात देखील चांगली उगवत आहेत असे माझ्या लक्षात आले. या झाडाचा प्रत्येक भाग कामाला येतो. तमिळ साहित्य हे जगातलं सगळ्यात जुनं मानलं जातं कारण ते ताडाच्या पानावर लिहिलं आहे आणि ताडपत्रीचं आयुष्य 2000पेक्षा जास्त वर्षाचं आहे. कागदाला एवढं आयुर्मान नसतं. याची निरात्र औषधी आहेच, परंतु या निरेपासून गूळ तयार केला जातो. तो देखील खूप पौष्टिक आणि त्यामुळेच महाग आहे. तमिळनाडूमध्ये याला करपट्टी असं म्हणतात. प्रत्येक गोष्ट उपयुक्त असणारा असा हा एक कल्पवृक्ष आहे.
शिवाय यावर पक्षी घरटी करतात, त्यामुळे पक्ष्यांच्या विष्ठेतून होणारा बीजप्रसार वाढतो. या झाडाची सावली फारशी पडत नसल्यामुळे आजूबाजूला झाडं उगवतात आणि त्यांना चांगला सूर्यप्रकाश देखील मिळतो. असंच काहीतरी कार्य या भागात सुरू करता येणं शक्य आहे असं मला वाटतं. जिज्ञासूंसाठी आम्ही आधी केलेल्या कामाचे काही फोटो सोबत जोडतोय. विनोदला त्याच्या मोबाईलवर मी सर्व दाखवलं, कारण त्याचा एक ब्लॉग मी करून ठेवला होता. तो इथे कामाला आला. आपल्यासाठी देखील शेवटी या ब्लॉगची लिंक मी देणार आहे. एकला चलो रे. बीजे गोळे बनवताना प्रस्तुत लेखक मी एकट्यानंच हे गोळे बनवायला सुरुवात केली होती. अशा रीतीनं शेण माती कालवून घेऊन बसायचो मी आणि त्यात देशी बिया कालवायचो. त्या वाळवण्याचा असा देशी जुगाड मी केलेला होता गॅरेजमध्ये. सुरुवातीला दिवस रात्र हे गोळे वळत बसायचो आणि नंतर मात्र प्रमाण वाढल्यावर मी सायकलवर चालणारं एक यंत्र बनवलं आणि त्याच्या साहाय्याने हे गोळे पटापट बनवायला सुरुवात केली. यासाठी लागणाऱ्या देशी बिया सुरुवातीला मी एकटा गोळा करायचो. नंतर स्थानिक तमिळ मुलं मला त्याच्यामध्ये मदत करायला लागली. या बिया गोळा करून त्याचं सॉर्टिंग करून लावताना तमिळ मुलं आपण बघतोय. बीजगोळे बनवणं हा देखील नंतर मुलांचा एक आवडता छंद बनून गेला. नुसत्या बिया टाकल्या तर किडामुंगी त्या बिया काजू बदाम खाल्ल्याप्रमाणे खाऊन टाकतात. म्हणून शेण आणि मातीमध्ये कालवून त्याचे गोळे करावेत, म्हणजे किड्यांना सहजासहजी बिया खाता येत नाहीत. ही आपण बघतायत तमिळ मुलं बिया गोळा करताना. प्राध्यापक पांड्यन आणि प्रस्तुत लेखक जंगलामध्ये फिरून अशा रीतीनं ताडगोळे आम्ही गोळा करायचो. इथं अनेक वेळा साप, विंचू असे बाजूला करून सुद्धा ताडगोळे आम्हाला जमावे लागलेत. यासाठी स्थानिक शेतकरी आम्हाला खूप मदत करायचे. सुरुवातीला ते आमच्याकडे संशयानं पाहायचे, परंतु आमचा शुद्ध हेतू लक्षात आल्यावर त्यांनी आम्हाला थंडगार पाणीच काय, अगदी घरचं गरमागरम जेवणसुद्धा आणून द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला परिसरातल्या मुलांना घेऊन चालू केलेला हा उद्योग हळूहळू विस्तारत गेला. ही आमच्या स्थानिक भागातली मुलं आहेत, पसुमलाईमधली. आणि तमिळनाडूतल्या अनेक शाळा आमच्या कामामध्ये सामील झाल्या. त्या आम्हाला विद्यार्थी, शिक्षक, गाड्या इत्यादी सगळं काही पुरवू लागल्या. हे तमिळनाडूतल्या SBOA शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर प्रस्तुत लेखक उभे आहेत. सुरुवातीला आम्ही 4-5 जणच ही झाडं लावायचो, पण नंतर मदत करणाऱ्या हातांची संख्या हळूहळू वाढत गेली आणि स्थानिक ग्रामस्थ आमच्या कार्यामध्ये सहभागी होऊ लागले. अक्षरशः शेकडोंच्या संख्येनं स्थानिक आदिवासी आणि ग्रामस्थ वृक्ष लागवडीकरता सहभागी होऊ लागले आणि मोठ्या मोठ्या जेवणावळी जडू लागल्या. आपण बघताय कशी गर्दी वाढत चालली आहे. ज्या माडकुलम नावाच्या तलावामध्ये उभं राहून आम्ही हा फोटो काढला आहे, त्याच तलावात सुमारे 9 वर्षानंतर पहिल्यांदाच पाणी साठलं आणि हे पाणी आमच्या वृक्ष लागवडीमुळे साठलं असं गावकऱ्यांचं मत होतं. तमिळनाडूमध्ये माडू म्हणजे गाय. प्रथमच पाणी साठल्यामुळं या तलावामध्ये आंघोळीसाठी हळूहळू गाय बैल येऊ लागले. मुळात गाई बैलांच्या आंघोळीसाठीच हा तलाव चोलराजांनी बांधला होता. त्याचं पुनरुज्जीवन आमच्या वृक्ष लागवडीमुळे झालं असा ग्रामस्थांचा ठाम समज झाला. आज आम्ही लावलेली सगळी झाडं उत्तमपैकी वाढलेली आहेत. तिथं जाऊन पाहायची गरज नाही, कारण ती गुगल नकाशावर सुद्धा दिसू लागलेली आहेत. पुढे या पाण्याची पातळी इतकी वाढली की आम्ही या पाण्यात जलक्रीडा करू लागलो. होय, आमचे जे चिरंजीवसुद्धा घराण्याच्या परंपरेनुसार पट्टीचे पोहणार आहेत आणि उपजतच पाण्यावर झोपायला शिकलेले आहेत. इकडे डावरा किंवा पावरा अशी आदिवासी जमात आहे, तशी तिकडे देवर नावाची जमात आहे. या जमातीतल्या आमच्या मदतीकरता आलेल्या स्वयंस्फूर्त माता भगिनी आपण बघतोय. त्यांच्या कानाला पडलेल्या चित्रावरून त्या ओळखू शकता आपण. यांच्या उत्साहामुळं आमच्या कामाची गती काही पटीनं वाढली. तमिळनाडूमध्ये चोलराजांनी बांधलेले पुरातन बंधारे आहेत, त्याच्या उतारावर आम्ही ताडाची झाडं लावायचो, त्याच्यामुळे ते बंधारे पण मजबूत व्हायचे आणि त्यातून झिरपणारं पाणी अडून साठू लागायचं. रात्रीच्या अंधारामध्ये धोकादायक पद्धतीनं या उतारावर उतरून झाडं लावणारा वृक्षमित्र पांड्यन आपण बघतोय. पुढे शेतकरीच आम्हाला टेम्पो भरभरून ताडाची बीजा देऊ लागले. डावीकडे आपण बघतोय ते पणे केळंग ताडाचं मूळ आहे. नंतर स्थानिक वनस्पतींच्या बिया वापरून मातीच्या सहाय्यानं बीजगणेश बनवायला मी सुरुवात केली आणि त्याची वनस्थापना मातीमध्ये स्थापन करायला सुरुवात केली. तमिळ मुलांनी अतिशय उत्साहानं वनस्थापित केलेला एक बीजगणेश आपण बघतोय. त्याचा तंबू देखील त्यांनीच तयार केला आहे. या वनस्थापना केलेल्या बीजगणेशाच्या आरतीला रोज स्थानिक तमिळ लोक येऊ लागले आणि विसर्जनाच्या 2 दिवस आधी तलावाची पातळी आश्चर्यकारकरित्या वाढली आणि विसर्जन करण्यापुरतं पाणी आम्हाला मिळालं. या बिया पुढे योग्य वेळी योग्य ठिकाणी जाऊन उगवल्या असणार. या चळवळीमध्ये आम्ही मंदिरांना देखील सहभागी करून घेतलं आणि त्याच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड केली. विविध महाविद्यालय, शाळा, विद्यापीठं इथं जाऊन मी आणि पांडियन यांनी लोकजागृती सुरू केली
राष्ट्रीय सेवा योजनेचे अनेक गट आम्हाला सामील झाले. आपण जर कार्य आरंभलं तर समाज प्रतिसाद देतो, असा माझा तमिळनाडूमधील कार्याचा अनुभव आहे. भाषा, प्रांत, जातपात, संस्कृती याचा कुठलाही अडसर मला या कामामध्ये कधी आला नाही. ग्रामीण भाग असो वा शहरी सोसायट्या, हा विषय सर्वांच्याच हृदयाच्या जवळचा आहे आणि अत्यावश्यक देखील आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, वन्हे चेत वावारे, चेतविताची चेततो, प्रयत्नो जाणजे तैसा, वाढविताची वाढतो. वृक्ष लागवड, वृक्ष वनीकरण, पुनर्वनीकरण या विषयाची ज्यांना आवड आहे अशा लोकांनी त्यावेळेस मी बनवलेला एक छोटासा हा ब्लॉग अवश्य पाहावा. seedballsproject.blogspot.com असं त्याचं नाव आहे. असो, तर महाराष्ट्रातील लोणा प्रदेशात जी काही झाडांची बेसुमार कत्तल झाली आहे तशी आता हळूहळू या भागामध्ये सुद्धा सुरू झाली होती. या भागात थोडीफार झाडं शिल्लक दिसतात, ती लवकरच नष्ट होऊन इथले डोंगरसुद्धा महाराष्ट्रासारखेच उघडे बोडके होण्याची शक्यता आहे. हे मी विनोदला सांगितल्यावर त्याने देखील इथं तसं सुरू झाल्याचं मान्य केलं आणि यावर काहीतरी करूया असं त्याचं मत त्यानं मला मांडलं. सुदैवाने दिनेश पोदला पावरा हा देखील या कामासाठी एकाच पायावर तयार झाला आहे. नुकतंच तो पुण्याला आल्यावर त्याची माझी भेट झाली आणि या विषयावर आमची सविस्तर चर्चा झाली आणि त्याला आपलेच एक वाचक श्री महेश कुलकर्णी आणि नेहा कुलकर्णी ज्यांनी नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली, त्या दोघांनी गोळा केलेल्या देशी बिया, पोतभर बिया या त्याला आम्ही नेऊन दिल्या, ज्या तो आता शूलपाणीच्या झाडीमध्ये लावायला सुरुवात करतो आहे. बीजगोळे बनवून टाकणार आहे तो. निर्वनीकरण कसं होतं हे लक्षात येण्यासाठी माथासर नजीकच्या गावातला हा फोटो आपण पाहावा. शेतीसाठी असा डोंगर साफ केल्यावर हळूहळू जंगल मागं सरकू लागतं आणि मग डोंगर उघडाबोडका होऊन जातो. शून्यातून मार्ग निर्माण करताना देखील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते. त्या प्रमाणात झाडांची पुनर्लागवड केली जात नाही. तरी देखील या निर्वनीकरणाला सुरुवात होऊन जाते. शूलपाणीच्या झाडीमध्ये रस्ते तयार करण्याचं काम जोरात सुरू आहे, त्यामुळे अशा प्रकारचं दृश्य तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतं. असो, रात्री आमटी भात खाल्ला आणि सानसूबाई यांच्याबरोबर सत्संग घडला. इथून पुढे गुजरात प्रांतामध्ये तुम्हाला रंगावधूत महाराज उर्फ बापजी यांचे अनेक शिष्य आढळतात. इतके दिवस बाबाजी किंवा महाराज अशी जी संबोधनं आम्ही ऐकत चाललो होतो त्याचं गुजरातमध्ये आल्यावर रूपांतर दादाजी, दद्दाजी किंवा बापूजीमध्ये होऊन जातं. बापूजी किंवा बापजी एकच. अतिशय विषम परिस्थितीमध्ये देखील केवळ धर्माची सेवा आणि गुरुआज्ञेचं पालन म्हणून सानसूबाई हे सेवाकार्य चालवत आहेत. हे अतिशय गौरवास्पद आहे. धर्मांतरण कशामुळे होतं लक्षात घ्या मित्रांनो. जर सेवाकार्य करणाऱ्या आदिवासी माणसाच्या पाठीशी बहुसंख्य समाज उभा राहतो हे लक्षात आलं तर कोणीही धर्मांतरण करणारच नाही. उलट सर्वजण सेवाकार्य करू लागतील. प्रत्यक्षामध्ये इथं असं होतं की सेवाकार्य करणारी माणसं अधिकच गरीब होत जातात आणि अन्य धर्म स्वीकारणाऱ्या माणसांना मात्र त्या धार्मिक स्थळावरून काही पैसा नित्यनेमाने मिळू लागतो. त्यामुळे लोकांना त्यांचं जीवन अधिक सुरळीत आणि सोपं वाटू लागतं. या भागातील धर्महानी रोखणं अशा रीतीनं आपल्या हातात आहे. आपण मौज मस्ती, चित्रपट, आउटिंग यावर जो काही पैसा खर्च करतो त्यातील काही टक्के जरी रक्कम अशा गरीब आदिवासी लोकांना सेवाकार्याकरता दान करता आली तर त्यांना 10 हत्तींचं बळ लाभणार आहे. विचार करा मित्रांनो. पहाटे लवकर उठून सर्व आटोपून मी या सज्जन कुटुंबाचा निरोप घेतला. आता मात्र मी नदीच्या पातळीवरून पुन्हा एकदा उंच डोंगराच्या पातळीवर चढू लागलो. त्यामुळे अखंड जंगल आणि अखंड चढ लागला. मला विनोबाईनं जंगलातील सगळे चटकट सांगितले होते, परंतु नेहमीप्रमाणे कुठल्याही गोष्टीचं निरीक्षण करत चालताना मी पुन्हा एकदा भरकटलो आणि अतिशय बेकार अशा जंगलामध्ये खूप वेळ फिरलो. परंतु त्यामुळे जिथे माणूस कधी जातच नाही अशा अनेक जागा मला पाहायला मिळाल्या आणि तिथं असलेले विविध प्रकारचे दगड, विविध प्रकारच्या वनस्पती आणि विविध प्रकारचे पशुपक्षी, कीटक आदी मला पाहायला मिळाले. शिवाय अशाच एका चुकीच्या टोकावर पोचल्यावर मला नर्मदा मातेचं अतिशय सुंदर असं दर्शन देखील झालं. डावीकडच्या खालच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र आणि गुजरातची सीमारेखा दिसते. उजवीकडच्या खालच्या कोपऱ्यामध्ये महाराष्ट्र गुजरातची सीमारेखा दिसते. तिथे कणजी नावाचं गाव आहे आणि तिथून खाल, सुरपाण वगैरे गावं पार करत संपूर्ण डोंगररांगा चालत माथासर हे गाव गाठावं लागलं. सुरपाण हे गावाचं नाव बहुतेक शुलपाणेश्वर या नावावरनं पडलं असावं. या भागातील जंगल चांगलं होतं आणि प्रचंड खडकाळ डोंगर होते. डोंगरामधले खडक हे स्फटिकाकृती किंवा काटकोनात कापल्यासारखे चौकोनी होते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर QR कोडसारखे होते. त्याचे कपचे पायाला टोचायचे. इथल्या जंगलामध्ये मी जेव्हा फसलो तेव्हा दाट झाडीमुळं खाली वाकून चालावं लागलं. हातपाय दोन्ही बऱ्यापैकी फाटून निघाले, परंतु परिक्रमेमध्ये झालेल्या जखमा लगेच बऱ्या होतात. कारण तुमचं रक्ताभिसरण सुधारलेलं असतं आणि रक्तातली शर्करा सतत जळत असते. हे जंगल संपूच नाही असं वाटत होतं, कारण इथे हवा खूप चांगली होती. नर्मदेवरून येणारे वारे वासावरून लगेच जाणवत होते. शेजारीच ती आहे याची कल्पना ती आपल्याला त्या वासावरून देत होती.
या भागातली झाडी आपण बघतोय. महाराष्ट्रापेक्षा अधिक झाडी इथं दिसते. पावसाळ्यामध्ये हा परिसर खूप सुंदर दिसतो. पावसाळ्यामध्ये जर हे दृश्य हिरवगार दिसत असलं तरी उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी दाहक असतं. अलीकडं इथले डोंगरसुद्धा महाराष्ट्रासारखेच उघडे बोडखे पडायला सुरुवात झाली. पशूंसाठी चारा निर्माण करणाऱ्या मुरघास, हत्तीघास, हायड्रोपोनिक्स यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या लोकांनी इथं येऊन जर इथल्या पशुपालकांना नवीन खाद्यतंत्र शिकवली तर त्यांचं डोंगरावर उगवणाऱ्या गवतावरचं अवलंबित्व कमी होऊन जाईल आणि त्यानिमित्ताने जे डोंगरांचे वणवे लावून निर्वनीकरण केलं तर ते थांबेल असं वाटतं. एक मोठी टेकडी उतरून अचानक एका खिंडीपाशी आलो. एका ओढ्याला लागून कच्ची पायवाट उजवीकडे खाली गेली होती. मला या पायवाटेचे विनाकारण आकर्षण वाटू लागले. मी तिथंच काही काळ थांबून राहिलो. थोड्या वेळाने एक आदिवासी डोंगरावरून आला आणि त्याने मला त्या वाटेची माहिती सांगितली. ही अर्धवट जी पायवाट होती ती जुन्या शूलपाणेश्वराच्या मंदिराला जायची. या वाटेवरून कुठले कुठले संत महात्मे गेले असतील याची कल्पना करून पहा. अगदी मार्कंडेय मुनींपासून ते 20-30 वर्षापूर्वीपर्यंत होऊन गेलेल्या अनेक द्रष्ट्या युगपुरुषांचे पाय या पायवाटेवरून गेलेले होते. इथून जुनं मंदिर 4 किलोमीटर आत होतं आणि आता ते जलमग्न झालं आहे, त्यामुळे दर्शन होत नाही. क्षणभर वाटलं की आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन यावं, परंतु आदिवासीने मला ते धोकादायक असल्याचं सांगितलं. ही वाट गेली अनेक वर्ष बंद झालेली असल्यामुळं आणि मध्ये काही गुहा वगैरे असल्यामुळं हिंस्र श्वापदांची वसतिस्थान झालेली आहे. इथं आतमध्ये एक बंगाली साधू चातुर्मासाकरता राहिले होते. स्वामी हिरणमयानंद असं त्यांचं नाव होतं. यांना मुलगीचे भिलाशेठ नावेने शिधा आणून द्यायचे. शिधा म्हणजे तांदूळ, डाळ आणि तेल. एका निरंजनाला 4 वाती लावून त्या प्रज्वलित ते करायचे आणि त्यावर 4 दगड ठेवून कमंडलू ठेवून द्यायचे. त्यात नर्मदा जल टाकून 1 मूठभर तांदूळ 1 मूठभर डाळ टाकून देऊन भजन करत बसायचे. बरोबर 1 तास झाला की खिचडी तयार व्हायची. त्यावरच त्यांनी अख्खा चातुर्मास काढला होता. असे लोक आजही आहेत. यावर विश्वास ठेवण्यासाठी नर्मदा खंड तुम्हाला भाग पाडतो. या पायवाटेला मी साष्टांग नमस्कार केला. तिथल्या धुळीमध्ये लोळण घेतली. संत पाऊले साजेरी गंगा आली आम्हावरी, जेथे उडे रजधुळी तेथे करावी आंघोळी, असं तुकोबारायांचं वचन सार्थच आहे. खिंड ओलांडून पुढे निघालो. आता पुन्हा एकदा जंगलाचा मार्ग चालू झाला. खाली एका रस्त्याचं काम चालू असं दिसत होतं. झरवानी ते माथासर रस्ता बनवण्याचं काम सरकारनं हातामध्ये घेतलं होतं. त्यासाठी आणलेली यंत्रसामुग्री धडाधडा आवाज करत होते. जंगलातल्या शांततेचा भंग होत होता. थोड्या वेळानं माथासर गाव लागलं. गावातल्या लोकांनी दूर एका डोंगराकडे हात केला आणि तिथं असलेल्या नागाबाबाच्या आश्रमात जाऊन राहा असं मला सांगितलं. रस्त्याचं काम सुरू असल्यामुळं मोठे मोठे दगड पसरण्यात आले होते. त्यावरून चालता येणं अशक्य होतं. त्यामुळे मी जंगलातला मार्ग पत्करला. मोठा डोंगर चढून आल्यावर समोर एक झोपडीचं सुंदर असं दर्शन झालं. शुद्ध मातीमध्ये बनवलेली सुंदर अशी ती झोपडी होती. नर्मदे ये हर असा आवाज दिल्याबरोबर एक तरुण स्त्री बाहेर आली. तिने मला झोपडीच्या आतमध्ये कप्पा करून बनवलेल्या एका खोलीमध्ये नेलं आणि तिथं आसन लावण्याची सूचना करून ती भोजन प्रसादी बनवण्याकरता निघून गेली. जेसलगिरी बाबा नामक नाम धारण केलेल्या एका भिल्ल साधूंचा हा आश्रम आहे. बाबांनी संन्यास घेतलेला असला तरी आपल्या पूर्वाश्रमीच्या कुटुंबियांसोबत ते इथं राहत होते. फक्त बाबांची राहण्याची कुटी वेगळी होती आणि त्यांच्या घरातील लोक त्यांना परिक्रमावासींची सेवा करण्यामध्ये खूपच मदत करत होते. उदाहरणार्थ आता त्यांची मुलगी स्वयंपाकाला लागली होती. पत्नी समोर असलेल्या टाकीमध्ये पाणी भरत होती. होय, इथं खाली एका झऱ्याचं पाणी भरून आणून त्या टाकीमध्ये आणून ओतावं लागत होतं. सरकारनं इथं आता बोरवेल मारून देणार आहे असं मला बाबाजींनी सांगितलं. या आश्रमाचे काही फोटो गुगल नकाशावर सापडले. ते आपल्या माहितीकरता मी जोडतोय. ते पाहावेत म्हणजे आपल्याला या परिसराची आणि आश्रमाची कल्पना येईल. हा जो दिसतोय ना लाल रंगाने दाखवलेला हाच जेसलगिरी बाबांचा आश्रम आहे, नित्यानंद आश्रम. हा माथासर गावात डेडियापाडा तालुक्यात आणि नर्मदा नावाच्या जिल्ह्यामध्ये गुजरात राज्यामध्ये येतो. आजूबाजूला बऱ्यापैकी अरण्य आहे हे आपल्या लक्षात येईल. हे अरण्य किती मोठे आहे हे बघायचं असेल तर आपण अजून थोडं झूम आउट करूया. म्हणजे किती झाडी आहे आणि जवळपास कसंही कुठे घर नाही हे आपल्या लक्षात येईल. आता नकाशामध्ये जो रस्ता दिसतोय तो त्यावेळी तयार झालेला नव्हता, तर त्याचं काम चाललं होतं. आपण नर्मदेपासून किती जवळ आहे हे कळण्यासाठी आपण हा नकाशा बघावा. इथे जे दिसतंय हे सरदार सरोवर धरणाची भिंत आणि नर्मदा मातेचा जलसाठा दिसतोय. लाल खोडीनं दाखवलेला हा आपला आश्रम आहे. माथासरपासून मग या किती जवळ आहे हे आपल्याला लक्षात येईल. माथासर हा या भागातला सर्वोच्च शेवटचा बिंदू आहे आणि त्यानंतर मात्र सरदार सरोवर धरण येईपर्यंत सगळा उतारच आहे. अजून झूम आउट केल्यावर आपल्या लक्षात येईल की स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात
सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती पुतळा आपल्याला खूप जवळ येतात आणि शूलपाणेश्वराचं जंगल आपण आता जवळपास पार केलं आहे. सुदैवाने मला कुठल्याही हिंस्र स्वापदाचा सामना या जंगलामध्ये करावा लागला नाही. मला ते दिसले नाहीत तरी त्यांना मी दिसलो असणार हे निश्चित आहे. अजून थोडं झूम आउट केल्यावर आपल्याला बडवाणीपासून इथपर्यंत आपण किती अंतर तोडलं हे लक्षात येईल. खाली महाराष्ट्रातल्या नंदुरबार, धुळे, शिरपूर, शहादा, दोंडाईचा ही महत्त्वाची शहरं तुम्हाला दिसतील. पांढऱ्या रंगाची जी तुटक सीमारेषा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा डोक्यासारखा भाग जो आहे ना तो स्पष्टपणे दिसेल. तोच नंदुरबार जिल्हा आहे. हे आपण तोरणमाळचं जंगल पार केल्यावर दळगाव आणि मोलगीनंतर माथासरला कसं आलो ते लक्षात येते. जिथं ती माऊली टाकीत पाणी भरत होती तिथं आता पाण्याची बोरवेल झालेली दिसते. नित्यानंद आश्रम अशी पाटी देखील इथं लावलेली दिसते. अन्नक्षेत्र. आश्रमाकडून झरवाणीकडे जाणारा रस्ता आता पूर्ण झालेला असून इथपर्यंत आता गाडी येते असं दिसतंय. या भागामध्ये रस्ते व्हावेत की न व्हावेत या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला मिळालेलं नाही. मुळात इथं रस्तेच नव्हते तेव्हा देखील परिक्रमावासी जातच होते, परंतु रस्ता झाल्यामुळे आता कोणालाही इथपर्यंत सहज पोहोचता येतं आहे. या रस्त्यानं या भागात समृद्धी आली तरच ठीक आहे, परंतु या भागातली समृद्धी लोटण्यासाठी या रस्त्याचा वापर झाला तर मात्र ते अत्यंत दुर्दैवी ठरेल. उदाहरणार्थ या भागामध्ये वनीकरण करण्यासाठी ट्रक भरून झाडे आले असतील तर त्या रस्त्याचा नक्कीच चांगला वापर झाला असं म्हणता येईल, परंतु या भागातले लाकडं वाहून नेण्यासाठी या रस्त्याचा वापर झाला तर मात्र हा रस्ता वरदान न ठरता शाप ठरेल. कुठल्याही गोष्टीचा वापर वरदान म्हणून करून घ्यायचा का शाप म्हणून करून घ्यायचा हे आपल्या हातात असतं. इथल्या स्थानिक आदिवासी लोकांना हे रस्ते करणं फारसं भावलेलं दिसत नाही, कारण वर्षानुवर्ष त्यांच्या जीवनशैलीमध्ये रस्ता नावाच्या प्रकाराला स्थानच नव्हतं. बहुतांश लोकांकडे आजही कुठलंही वाहन नाही, त्यामुळे ते त्यांच्या घरातून बाहेर कुठेतरी वाहन घेऊन जातील अशी शक्यता फार कमी आहे. उलट त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या मात्र आता वाढणार आहे. त्यांचा हेतू काय आहे आणि त्या हेतूची शुद्धता किती आहे यावर आता या रस्त्यांचं सर्व भवितव्य अवलंबून राहणार आहे. जमिनींची खरेदी विक्री व्यवहार करणारे लोक इथं घुसले, इथल्या भूमिपुत्रांची वाट लागलीच म्हणून समजावे. देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची दलाली करणारे दलाल आणि जमिनीचे सौदे करणारे दलाल यांच्यामध्ये मला फारसा काही फरक वाटत नाही, कारण आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला जसं आईचं स्थान दिलं तसंच भूमीला देखील माता मानलं जातं. मुळात जमिनीची मालकी आपल्याकडे कधीच येऊ शकत नाही. काही काळापुरतं एखाद्या जमिनीवरच्या तुकड्याचं पालकत्व तुम्ही निभावू शकता, परंतु सर्व काळ एखाद्या भूमीचे स्वामी तुम्ही झालाय असं होणं शक्य नाही, कारण निसर्गच तुम्हाला तशी परवानगी देत नाही. त्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या भागात येणारे रस्ते गुजरातमधून इकडे येतात आणि गुजराती लोकांची सरासरी व्यापारी मनोवृत्ती लक्षात घेता या भागात पुढे स्थानिक भूमिपुत्र विरुद्ध उपरे असे द्वंद्व उभारण्याची शक्यता अतिशय दाट आहे असं मला वाटतंय. सरकारनं लवकरात लवकर याच्यामध्ये लक्ष घालून इथल्या जमिनी बाहेरच्या लोकांनी विकत घेता येणार नाहीत असा काहीतरी कायदा या संपूर्ण आदिवासी क्षेत्रापुरता करावा हेच उत्तम राहणार आहे. किमान स्थानिक लोकांनी आपापल्या ग्रामपातळीवर असे ठराव करून घ्यावेत, अन्यथा जी अवस्था मुळशी, वेल्हा, भोर, सासवड, पुरंदर या पुण्यातल्या तालुक्यांची झालेली आहे तशीच अवस्था तिकडे झाल्याशिवाय राहणार नाही. असो, हाच तो अतिशय सुंदर असा नित्यानंद आश्रम. मागच्या बाजूला जो भराव घातलेला आहे तिथंसुद्धा परिक्रमावाशांसाठी राहण्याची कुटी निर्माण करण्याचं काम मी गेलो तेव्हा सुरू होतं. आता कदाचित ते पूर्ण झालेलं असेल. हा आहे नित्यानंद आश्रम माथासरचा. घनघोर जंगलामध्ये, अरण्यामध्ये असे भगवे झेंडे फडकताना दिसले की मनाला जो काही आनंद होतो तो शब्दात वर्णन करता येण्यासारखा नाही आहे. या झोपडीमध्ये डाव्या बाजूला जेसलगिरी बाबांचे कुटुंबीय राहतात आणि उजव्या बाजूला केलेल्या खोलीमध्ये परिक्रमावासी उतरतात. बाबा मागे वरती राहतात. मी आश्रमामध्ये पोचलो तेव्हा हा रस्ता अस्तित्वात नव्हता, तर केवळ जंगल सर्वत्र पसरलेलं होतं. त्यामुळे चित्र पाहून मला काहीतरी वेगळंच वाटतंय. अरण्यातल्या पायवाट्याने या आश्रमापर्यंत तेव्हा यावं लागलं होतं. कालाय तस्मै नमः. बिल्ल संत महंत जयसलगिरी महाराज अतिशय निष्ठेनं हा आश्रम चालवत आहेत. सध्या जंगलात सापडणाऱ्या वनस्पती आणि मातीचा वापर करून अगदी साध्या पद्धतीनं या आश्रमाची उभारणी त्यांनी केलेली आहे. हा आश्रम वगळता आजूबाजूला कुठेही आश्रम किंवा विसावा स्थळ सुद्धा नाही, त्यामुळे प्रत्येक परिक्रमावासी किमान विश्रांतीसाठी तरी इथं थांबूनच मग पुढे जातात. आश्रमाच्या भोवती बाबांनी सुंदरशी बाग केलेली आहे आणि नर्मदा परिक्रमा मार्गाचा एक उपयुक्त नकाशा देखील इकडे लावलेला आढळतो. माझ्यासारख्या परिक्रमेची शून्य माहिती घेऊन निघालेल्या माणसांना अशा नकाशाचा फार फायदा होत असतो. आश्रमाच्या बाहेर बसलेले परिक्रमावासी आणि दारातून
दर्शन देणारे जेसलगिरी महाराज आपल्याला दिसत आहेत. झोपडी आतून इतकी थंडगार आहे की काही विचारू नका. मी देखील याच झोपडीमध्ये काही काळ शांतपणे पडलो. स्वयंपाक पूर्ण होईपर्यंत ही झोपडी, मई आणि मी असे तिघंच तिथं होतो. खूप छान वाटलं. हे आहेत परमादरणीय जेसलगिरी बाबा, उंचनींचं पूर्वाश्रमीचे भिल्ल समाजातले एक सद्गृहस्थ, उंचीपुरी सडसडीत अंगकाठी, तेजस्वी असा कृष्णवर्ण, आदिवासी लोकांमध्ये अभावानंच आढळणारं धारधार सरळ नाक, शुभ्र पांढरी टोकदार दाढी, अंगावर परिधान केलेली भगवी वस्त्र आणि आलेल्या परिक्रमावासींशी अतिशय प्रेमानं बोलण्याची पद्धत, हे सारं काही मनात कायमचं कोरलं गेलं आहे. जेसलगिरी बाबा. या आश्रमामध्ये सतत काही ना काहीतरी कार्यक्रम आयोजित केले जातात. अशाच एका कन्यापूजन प्रसंगी घेतलेलं संग्रहित चित्र आपण बघतोय. इथं साधू संतांची सेवा केली जाते, भजन पूजन केलं जातं. त्याचप्रमाणे स्थानिक आदिवासी लोकांना देखील भरपूर प्रमाणात अन्नदान आणि अन्य मदत करायचं काम जेसलगिरी बाबा करतात. या स्थानिक आदिवासी लोकांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन आश्रमामध्ये नेहमी केलं जातं. जनसंपर्क हा या जेसलगिरी बाबांचा प्राण आहे. शूलपाणीच्या झाडीमध्ये भरघोस मदत करणारे मदतीचे हात इथं देखील मदत देतात, असं या फलकावर मला दिसलं. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः, अर्थात जिथं स्त्रियांची पूजा केली जाते तिथेच देवता रममाण होतात. कन्यापूजनाचे कार्यक्रम भारतात पुन्हा एकदा सर्वत्र सुरू व्हावेत असे वाटते, कारण त्यामुळे कन्या किती महत्त्वाच्या आहेत याचे महत्त्व त्यांच्या आईवडिलांना पटते आणि त्या कन्यांना देखील आपण पूज्य आहोत, त्याज्य नाही, हे लक्षात येते. जेसलगिरी बाबांच्या आश्रमामध्ये आदिवासी स्त्रियांना अन्नदान सुरू असतानाचं एक चित्र आपण बघतोय. या आदिवासी विभागामध्ये जितके अधिक प्रमाणात धार्मिक कार्यक्रम होतील तितक्या सर्वसामान्य भोळ्या बापड्या लोकांचे परधर्माकडे आकर्षण कमी होत जाईल. धर्म परिवर्तन करणारी माणसं अशा गरीब बिचाऱ्या आदिवासी लोकांना अतिशय अल्प मोबदल्यामध्ये धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रवृत्त करतात, असं लक्षात येतं. अशावेळी सद्धर्माचा आधार घेऊन भगवी वस्त्रे धारण केलेल्या जेसलगिरी बाबांसारख्या महाराजांना आपण एक समाज म्हणून भरघोस पाठिंबा दिला पाहिजे, ज्यामुळे या आदिवासी लोकांना लक्षात येईल की भगव्या वस्त्राचं मोल काय. या भागातले तरुणसुद्धा आश्रमाशी जोडले गेलेले आहेत. इथे आता रस्ता पोचल्यामुळं चांगल्या लोकांनी लवकरात लवकर इथं पोचणं आवश्यक आहे, अन्यथा दुष्टशक्ती इथं पोचण्यासाठी योग्य संधीची वाटच पाहत होत्या. बाबांच्या कुटुंबियांनी मला पोटभर जीव घातलं. सावलीमध्ये क्षणभर पडा असं सांगितलं, परंतु पडलं की आळस वाढतो, त्यामुळे मी उन्हामध्येच पुढे निघण्याचा निर्णय घेतला. शूलपाणीच्या झाडीचा हा शेवटचा टप्पा होता. आतापर्यंत जेवढे म्हणून डोंगर मी चढलो होतो ते सर्व डोंगर आज मी उतरणार होतो. ज्यांना डोंगरदऱ्यामध्ये भटकण्याचा सराव आहे त्यांना माहितीच असेल की डोंगरावरून चढण्यापेक्षा उतरणं अधिक कष्टदायक असतं. पाठीवर असलेल्या प्रचंड ओझ्यामुळं तो सर्व दाब माझ्या गुडघ्यांवर येऊन खुर्च्या चांगल्याच दाबल्या जातात आणि गुडघे बोलू लागतात. परंतु थोडंसंच पुढे आल्यावर असं काहीतरी दृश्य मला दिसलं की ज्यानं माझं भान हरपून गेलं. नर्मदे हर, नर्मदे हर, मातु गंगे हर, जटाशंकरी हर. ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव.